नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला नेक डिझाईन दाखवते. अतिशय सिंपल आणि सोप्या पद्धतीने आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये तुम्ही नेक डिझाईन नक्कीच शिकून जाणार. तर आपल्याला जेवढी उंची लागते त्यानुसार आपण उंची घेतली. 38 छातीचा ब्लाऊज होता, तर त्यानुसार आपण शोल्डर टाकले, उंची टाकली आणि आपल्याला कशा पद्धतीने मी नेक डिझाईन करते तर त्यानुसार मी आखून घेतले. आता आपण स्टिच कसं करणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघा, कारण खूप सविस्तर माहिती दिली मी आणि नक्कीच तुम्हाला पण ब्लाऊज म्हणजे नेक डिझाईन अशी बनवता येईल. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर अगोदर आपण कटिंग केल्याच्या नंतर आता आपल्याला स्टिच करायचं आहे. हा आहे पाठीचा खालचा भाग, का जे करून आपण अगोदर त्याला जोडून घेऊ. कधी पण आपण जेव्हा अस्तर जोडतो तर त्याच्यानंतर आपण जे दाब शिलाई देतो तर दाब शिलाई देताना टच द्या अगोदर आणि नंतर दाब शिलाई द्या. अतिशय व्यवस्थित पद्धतीने दाब शिलाई त्याला देता येते. आता आपण याच्यामध्ये जेवढं आपलं अस्तर आहे त्यानुसार आपण कडेला स्टिच करणार आहोत. उरलेला कपडा पूर्ण आपल्याला कटिंग करायचं आहे. ते एक्स्ट्रा कापड ठेवा, कोणतं का जे आपलं मेन फॅब्रिक असते ते एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला मग ज्यावेळेस आपण जोडून घेतो अस्तर त्याच्यानंतर आपण कट केला तरी पण चालते. फेस टू फेस कधीच कटिंग करत नका जाऊ, कारण मागं पुढं सिल्क कपडा असतो, मागं पुढं होण्याची शक्यता असते. तर गोल्डन कलरची रेडीमेड पायपिंग मी घेतली, तर मी ते गळ्याला जोडून घेतली. आता आहे आपला गळ्याचा वरचा भाग. तर समोरासमोर आपल्याला दोन्ही बाजू ठेवायच्यात आणि आपल्याला उलटी सुईची बाजू बघून आपल्याला जोडून घ्यायचे. तर जसं आपण एक साईड जोडतो तर आपल्याला दोन्ही साईड त्यानुसारच आपल्याला जोडून घ्याव्या लागतात. तुम्हाला जर व्हिडिओ नसेल समजला तर कमेंट करा आणि समजलं तरी कमेंट करा, म्हणजे मला व्हिडिओ काढायला परत एकदा चान्स भेटेल. आणि काय होतं, ज्या वेळेला आपण मोठा व्हिडिओ बनवतो तर बऱ्याच जणांना मोठा व्हिडिओ बघायला इंटरेस्ट जास्त राहत नाही. तर शॉर्टकट आपण बनवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे अगदी कमी वेळात दाखवण्याचा हा प्रयत्न केला आहे. तर नक्कीच लाईक करा. तर आपण रेडीमेड ज्यावेळेस पायपिंग लावतो तर आपल्याला म्हणजे फिनिशिंग येण्यासाठी आपण थोडीशी त्याला बाहेर ओढून घ्यायची. व्हाईट धागा असतो तोच ओढायचा फक्त, म्हणजे त्याला टाईटपणा येऊन जातो आणि त्याला डबल शिलाई आपण मारून घेतली का जे करून त्याला फिनिशिंग व्यवस्थित राहील. आणि आता आपल्याला लेस लावायची, तर लेस तुम्ही तुमच्या याच्यानुसार लावू शकतात. तुम्हाला ब्रॉड लेस लावायची किंवा याच्यापेक्षा पण बारीक लावायची, जे तुम्हाला व्यवस्थित वाटेल त्यानुसार लेस लावली तरी पण ही डिझाईन नक्कीच छान दिसेल. कारण तुम्ही थंबनेल तर घातल्याच्या नंतर ब्लाऊज हा खूप छान दिसतो. तर दोन्ही बाजू सेम पद्धतीने जोडायचं आहे. आता आपण गळ्याला लेस लावलेली नव्हती, तर गळ्याला आपण लेस लावून घेऊ. तर जसं आपण वरच्या बाजूने जोडून घेतले त्यानुसारच आपण मध्ये गळ्याला लेस लावून घेतली. आता आपल्याला वरचा पॅटर्न जोडून घ्यायचा आहे. तर आपण अगोदर खडूने मार्क करून घेतले आणि बघा इथे गेल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं रफ करायचं आहे, का जे करून ब्लाऊज फिटिंगला गेल्याच्या नंतर उसवायला नको आहे. अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊज हा फायनल होत आला आहे. आणि जसं आपण पाठीला पट्टी जोडतो त्यानुसारच याला पण नॉर्मल पद्धतीने जोडून घ्यायची, किंवा याचा एक्स्ट्रा कपडा झाला आहे मेन फॅब्रिकचा तो जरी आपण मुडपून ठेवला तरी पण चालते. अगोदर आकार व्यवस्थित आला का नाही चेक करून घ्यायचे. पाठीला पट्टी जोडायच्या अगोदर, टक्स मारायच्या अगोदर उंची व्यवस्थित आहे का नाही ते चेक करायची. आता मला जेवढा कपडा मुडपायचा आहे मी तेवढाच ठेवला आहे, बाकीचा मी सगळा कट करून टाकला आहे. आता मी मुडपल्याच्या नंतर दोन्ही बाजूला टक्स मारून घेणार आणि जवळजवळ फायनल हा ब्लाऊज ही नेक डिझाईन पूर्ण कंप्लीट झाली. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भरपूर सारी मेहनत लागते एक व्हिडिओ बनवायला. आणि आत्ता दिवाळी सीझन चालू आहे, लगन सराई चालू आहे, याच्यामध्ये सगळा वेळ काढून आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो. तर एक लाईक नक्कीच करत चला. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला तर लाईक करा.